नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आजच्या या व्हिडिओमधून मुंबईमध्ये जी होळी सण साजरा केला जातो त्यासाठी लागणारी जी होळी असते ती कशा पद्धतीने बांधतात, इकडे कशा पद्धतीने बनवतात होळी, ते तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मोस्टली गावी तुम्ही बघत असाल ते गावी माड वगैरे वापरतात किंवा तिथे गावी म्हणजे माड किंवा आणखीन प्रत्येकाच्या गावाचं म्हणजे वेगवेगळं असतं, वेगवेगळ्या त्यांच्या परंपरा असतात. काही काही लोक माड वापरतात, काही काही लोक त्याच्यामध्ये आंबा वगैरे असं उभा करतात, नारळाचं पण एक काहीतरी असं उभं करतात. तर प्रत्येकाचं वेगवेगळी प्रथा असते. इकडे तर माड वगैरे अवेलेबल असतो. मग हे लोक कशा पद्धतीने अरेंज करतात त्या गोष्टी, म्हणजे माड नसेल तर त्याला पर्याय म्हणून काय साधन सामग्री वापरतात, लाकडं कशी अरेंज करतात, गवत कसं करतात, ते बांधतात कशा पद्धतीने, हे पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. तर मी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. हे बघा मित्रांनो, हे बघू शकता कशा पद्धतीने बनवलं आहे. हे अशा पद्धतीने त्यांनी पहिल्यांदा एक मोठा माड नाही मिळत ना इकडे आपल्याकडे, मग त्यामुळे हे केलं आहे. काय लावलं ते काय लावलं याच्यामध्ये बोला, अख्खं लाकूड आहे हे. अच्छा, गवत लावलं आहे. आणि ते गवत लावलं त्याचं कारण का की जेणेकरून ते जाळ व्यवस्थित त्याकरता. नंतर मग हे बघा अशा पद्धतीने हे लावलेत. लाकडं असतात ना आपल्याकडे जुनी बिनी, प्लायवूड वगैरे ते साईडने लावलेत आणि बांबू वगैरे. आणि काय काय लाकडं जर आता शॉर्ट पडले तर लोक ते हे जे लाकडं आहेत ही बघा ह्या साईडला दिसतात ना तुम्हाला लाकडं, हे इकडून आपल्या स्मशानभूमीचे वगैरे तिकडून त्या साईडने घेऊन आले. आणि नंतर मग असा त्याच्यावरती पेंडा लावणार, नंतर मग तारेन बांधणार छानपैकी. आणि अशा पद्धतीने आपली पूर्ण अशी होळी होणार. वा केवढी मोठी आहे, लय मोठी होणार आहे. काम चालू आहे, पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतो. लय भारी. हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने हे बनवत आहेत. बघा असे गवत वगैरे घेऊन आले ते मुलं इकडून आणि अशा पद्धतीने बघा बनवलं आहे. आणि उत्कृष्ट असं भारी आहे. हे काय गवत कुठून आणलं आहे? गवत कुठून आणलं आहे? हां हां, महाराष्ट्र तिकडून एवढं लांबून आलं ते काय विकत आणावं लागतं का? विकत आणायला लागतं. कसं मिळतं ते एक गोणी? 450 एक गोणी. आणि ही लाकडं वगैरे? अच्छा हां, ते पण विकत आले. म्हणजे मित्रांनो, हे लाकडं येत ना स्मशानभूमीच्या इकडून त्यांनी हे केलं आहे, तिकडून पैसे देऊन घेऊन येतात अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने बनवतात आता. हे चालू आहे काम. आणि हे रेस्कोस म्हणून आहे तिकडे, तिकडून आणलं आहे गवत हे विकत त्यांनी. आणि आता हळूहळू बांधतील, अशी उंच बनवतील. रात्री जाणार नाही दादा? किती वाजता? रात्री 8 वाजता. हे बघा अशी मुलं बनवतात तिथे रस्त्यावरतीच. हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने गवत टाकतात त्यांनी. ऑलरेडी लाकडं बांधून ठेवलेत आतमध्ये आणि आता त्याच्यावरती हे गवत टाकतात. हे छोटी छोटी मुलं हेल्प करतात. असे गोणे आणलेत गवताच्या, रेस्कस करून त्यांनी आणले गोणी. आणि आता असं बनवणार वगैरे. किती उंच आहे बघा, मोठी. ह्यासाठी पण तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीने टेबल घेतलं आहे वरती चढण्यासाठी. आणि रात्री 12 वाजता हे आग लावतील. आणि हे झाल्यावरती पूर्ण हे बाजूला ते दगड दिसतात बघा, त्याचे सगळे गोल लावणार, जेणेकरून ही राख वगैरे असते ती बाहेर पडू नये. कारण का मेन रस्त्याच्या मध्येच आहे ना, त्यामुळे आता प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला दिसतील ह्या अशा पद्धतीने. रात्री बरोबर 12 वाजता हे पेटवणार ही होळी. आता हे पूर्ण त्यांनी गवत लावून झालं यांचं. आता ही त्याच्या हातात बघा ती तार दिसते बघा, ती लोखंडी तार. तर लोखंडी तारने पूर्ण असं गोल त्याला हे बांधणार, म्हणजे जेणेकरून लाकडं वगैरे पडून येतात मधली. कारण का जसं जळं लागेल तर सगळं बाहेर पडून येतं, त्यासाठी ते व्यवस्थित बांधतात. तर अशा पद्धतीने तार आहे. आता दादा बांधेल ती पूर्ण अशी गोल. गावी बांधतात ते ॲक्च्युली तारबी नाही वापरत गावी. ते झाडाचा हे असं ना, दोरी वेली असतात बघा, वेलीन बांधतात गावच्या ठिकाणी. किंवा बांबूपासूनच्या हे करतात ना, त्याच्यापासून जातात. पण इकडे तार यूज करतात. मुंबईला तसं सर्व गोष्टी मिळत नाहीत. बघा पाण्याची मारामारी पण चालू आहे इथे. तर बघा तो आता दादा वरती चढला आहे आणि वरून तो तार बांधायला चालू केलं आहे. स्टार्ट वरपासून चालू केलं त्यांनी. मला पहिल्यांदा वाटलं की खालून बांधतील तार, पण खालून न बांधता वरपासून चालू केलं. बघा आता गोल फिरवणार, सर्व लाकडं वगैरे व्यवस्थित बांधणार. सगळ्यात वरती बघा असं टोक बनवलं त्यांनी, पडलं खाली. तर मित्रांनो, पूर्ण होळी बांधून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने होळी दिसते. आणि बाजूला असे दगड लावलेत जेणेकरून
ते राग बाहेर पडू नये त्याकरता अशी पूर्ण सजवतात, पूर्ण फुलं वगैरे पताका वगैरे लावून अशी फायनली बघा अशा पद्धतीने दिसते. बघा किती सुंदर वाटते एकदम. पूर्ण तुम्हाला दाखवतो, खूप सुंदर वाटते बघा.